निसर्गरम्य ताम्हिणी घाट पुन्हा एकदा नको त्या कारणासाठी चर्चेत आलाय. अपघातांच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या या घाटात आता खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ताम्हिणी घाटातील जंगल परिसरात एका आडमार्गावर 25 ते 30 वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र माणगाव पोलिसांनी अवघ्या 6 तासात या खुनाला छडा लावत दमदार कामगिरी केली आहे. सोमवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थ जंगलातून जात असताना त्यांना एका निर्जन ठिकाणी तरुणाचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. मृत व्यक्तीवर शस्त्राने अनेक वार करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं. दरम्यान मृताच्या हातातील स्मार्ट वॉचमधील माहितीच्या आधारे तसंच पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्र वेगानं फिरवण्यात आली. तपासात मृताची ओळख आदित्य गणेश भगत अशी पटली. आर्थिक व्यवहारातून वाद असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अनिकेत वाघमारे आणि तुषार पाटोळे या 2 आरोपींना अटक करण्यात आली. मृत आदित्य गणेश भगत यांचा या दोघांशी आर्थिक वाद होता. त्यातूनच दोघांनी मिळून गणेशला संपवल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता गर्जे यांनी दिली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह ताम्हिणी घाटातील जंगलात टाकल्याचं तपासात समोर आलंय. काल दिनांक 11/1/26 रोजी दुपारच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक अननोन बॉडी ताम्हिणी घाटाच्या सनसवाडी गावाजवळ सापडलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तपास पथक तिथे पाठवलं. आमचे API बेलदार आणि API किरवले आणि स्वतः प्रभारी अधिकारी बोराडे साहेब हे घटनास्थळी गेले. तेव्हा ती बॉडी अननोन होती. त्या बॉडीविषयी काही माहिती नव्हतं आम्हाला किंवा आरोपींची सुद्धा माहिती नव्हती. आजूबाजूला CCTV कॅमेरे नव्हते. परंतु आम्ही CDR एनालिसिस, डम डेटा आणि ह्या आधारे आणि तसेच पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना त्यांच्या भागामध्ये कोणी मिसिंग व्यक्ती आहे किंवा कसे याच्याबद्दल माहिती मागितली. त्यानुसार आम्हाला तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची मदत या दृष्टीने आम्हाला माहिती मिळत गेली आणि त्याच्यातून आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत. दोन्ही आरोपी पुणे शहरातून आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे त्यांनी ती घटना केलेली आहे. 10 तारखेच्या रात्री ही घटना घडलेली आहे. वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.